मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। बेडगमध्ये बनावट पोलिसांचा सुळसुळाट, वृद्धाला गंडा, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल। मिरज तालुक्यातील बेडग येथे पायी चालत जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीस पोलीस असल्याचे भासून त्यांच्याकडील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना घडली आहे। याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता बेडग येथील स्थानक वस्तीजवळील कॅनल जवळ ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध घेत आहेत। बाळासाहेब दत्तू सानप, वय वर्ष 77, राहणार सानप वस्ती बेडग यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांची 10 ग्रॅम वजनाचे सोन्याची चेन व 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला आहे। याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी सानप हे बेडग मंगसुळी रोडवर असलेल्या कॅनल जवळ पायी चालत फिरण्यासाठी गेले होते। यावेळी एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या जवळ आला। त्याने पोलीस असल्याचे सानप यांना सांगितले। एवढे सोने घालून फिरायला यायचे नाही, तुमच्या गळ्यातील चेन व हातातील अंगठी काढा, मी तुम्हाला ती कागदामध्ये पुडी बांधून देतो असे सांगितले। सानप यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व हातातील 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून सदर अज्ञात चोरट्याकडे दिली। त्याने कागदाची एक पुडी बांधून सानप यांच्या हातात दिली। सानप यांनी ती पुडी त्यांच्या खिशामध्ये ठेवली। यानंतर दुचाकीवरील चोरटा तिथून निघून गेला। सानप यांनी घरी परत येत असताना खिशातील पुडी काढून उघडून बघितली असता त्यामध्ये सोन्याचे दागिने नसून खडे असल्याचे आढळून आले। सदर चोरट्याने हात चालाकी करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सानप यांनी पोलिसात धाव घेतली आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत।